Good morning, guys. Good morning. Are you ready? Ready. आवाज रेडी. हा बेस्ट. बायासाहेब काम काय करायचं आम्ही? हा तुम्हाला लई इम्पॉर्टंट काम करायचंय. भैया इम्पॉर्टंट म्हणजे नपुंसक. तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणायचंय का? हा दॅट इज दॅट. तुम्हाला लई इम्पॉर्टंट काम करायचंय. तर नीट लिसन मी काय सांगतोय ते. तुम्हाला या कामासाठी आधी ट्रेनिंग घेतलं पाहिजे. भैया पण काम काय करायचं आहे नेमकं? लिसन ना, आय एम टेलिंग ना. वाय आर कन्फ्युजिंग मी? एक काम करा, इथने डायरेक्ट तुम्ही शिरवळला जायचं. हा तिथे एस टी स्टँडवर उतरल्यावर तिथं समोर एक हॉटेल आहे, तिथे हगवणे साहेब असतील, त्यांना जाऊन भेटा. आवाज हा त्यांना सांगा की भैयांनी पाठवले. साहेब किती दिवस आहे ट्रेनिंग? तुझं नाव काय रे? सत्यजित. आवाज सत्यजित. बाळ सत्यजित. हे जर का मला माहित असतं तर आम्ही तुम्हाला तिकडे पाठवलं असतं का? नाही ना. तिकडे जावा आणि तिथे त्यांना भेटल्यानंतर मला फोन जोडून द्या. अरे आवाज हा ऑल द बेस्ट. थँक्यू. सेंड. अरे निघा. हा टॅलेंट काय होणार आहे आजकालच्या तरुण पिढीचं? साधं इंग्लिश कळत नाही. मला तर टेन्शनच आले. पण भैया हे हगवणे कोण हो? कुणाला ठाऊक? म्हणजे तुम्ही तर त्यांना त्यांच्याकडे पाठवलं. टॅलेंट त्यांना असंच पाठवले. जात्याल, शोभत्याल, तमत्याल आणि येत्याल परत. अहो असं कसं भैया? आणि त्यांचा पगार पाणी? आता आठवडाभर थांबवायची आणि द्यायची परत पाठवून. आणि आता कामाच्या कारणाने ही पोरं पळायला बी जाणार नाहीत. आठवड्याभरात त्यांची सवय बी सुटेल. पोरं पळायला येत नाहीत या कारणामुळे तिथे लक्ष बी देणार नाही. म्हणजे अशी गेम आहे होय तुमची? हा टॅलेंट खरंच लय स्लो झाला का तू? तुला ना परत उलट टांगून चार्ज केला पाहिजे. हो टेन्शन नॉट भैया. आपलं काम झालं ना की होतोय मी चार्ज. आता त्यांची प्रॅक्टिस बंद पडते का नाही बघ. लय वर तोंड करून आजा पाटील साहेबांना बोलून गेला होता ना. आता बघू काय करते ती. त्या शेतलीचे तर जस्ट चिल चिल. एका वेळेस एकच काम करू. टॅलेंट राव. आता आपल्या जिंदगीत एकच काम. त्या शीतलचं करायचं चेण हराम. गुड मॉर्निंग. अरे व्हेरी गुड मॉर्निंग. काय रनिंगला आलोय. हा म्हणलं आज कोण गावात नाही येणार नाही, आपण स्वतः जावं. काय तुम्ही नाराज नाही झाल्या पाहिजे. जातो का आता? हेच 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 बघा. हे तुम्ही असं हाडतोड करताना तरी तुम्ही आजही नाराज झालेला आम्हाला बघवत नाही बरं का. म्हणलं कोणी नसलं म्हणून काय झालं, आपण स्वतः जावं रनिंगला रोज. हे बघ निघित ना. असं कसं निघायचं? ते व्यायामाचं राहतंय ना. हे हे बरोबर आहे का? असं बरं. आता हे बघ निघित ना, नाहीतर हा नाहीतर नाहीतर काय? टेल मी ना. नाहीतर काय? नाहीतर चांगलं होणार नाही सांगून ठेवते. कसे माणसाला जे जमत तेच करावं माणसानं. हे कसे सांगा? हे बरोबर आहे का? बरं हे हे नाही ते एक काम करा. तुमचा हात इथं लावा इथं आणि आम्हाला शिकवा. तुम्हाला फौजींनी कसं शिकवलं होतं.
झालाय तेवढा अपमान लय झाला. लक्षात ठेवायचं. आधीच बोललो तो आमच्या नादाला लागू नका. ऐ दम असला तर जे काय करायचंय ते पुढे येऊन करत जा. अशा माग भानगडी करत बसू नकस, कळला? कसं आहे, कदाचित तुम्ही विसरला असाल म्हणून परत सांगतो. हे इथं आपल्या गावात एका घरावर जप्ती आली. सगळं गाव जमलं होतं बघायला. बिचारा घरातल्यांवरती अशी वेळ आली, लाजनं मान खाली घातली, डायरेक्ट गावाबाहेर. हे सगळं तू केलंयस हे चांगलंच माहितीये मला. माहिती ना, मी कालच सांगितलं होतं तुम्हाला. आणि आता म्हणताय की समोर येऊन कर. ठीक आहे, तशी गावात आम्ही काम चालू पण केलेत. हा, तुमच्या फौजीला लढायची लय हौस बर का. त्यांना तर काय काय करायची गरजच नाही. दाट गोळे जाईल तो. जाईल ना, आज नाही तर उद्या. आणि तुम्हाला पण घराच्या बाहेर काढतो. मग तुमच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे कायम उघडे असतील. दिवसा, रात्री. ऐ एक आवाज कमी. राग आला, वाईट वाटते. खरं बोललं म्हणून वाईट वाटते. बर, जातो आता. एक गोष्ट लक्षात ठेवायची, या हर्षवर्धन देशमुखला नडून लई मोठी चूक केली तुम्ही. जा जा, तुझ्यासारखे 56 बघितल्यात मी. बापजाद्याच्या जीवावर नाचणारे. तुझ्यात जर दम असेल ना तर तू काय तर करून दाखव. आणि काय रे, नावाचं काय म्हणतोस? तसं तर मी बी शीतल अजिंक्य शिंदे हाय, फौजीची बायको. तुझ्यासारख्यांना घाबरत नसते मी. आणि हो, उद्या जर का येळ आलीच तर चौकात चपलेनं सडकीन. फक्त तवा घाऊ नगस म्हणजे झालं. आणि नाना स्वतःहून तरी गाव सोडून गेले. तुला तर असलं सडकीन की उद्या गावात तोंड दाखवण्याचे लायक राहणार नाहीस, कळलं? आणि तू कोण र, पोरांना येण्यापासून अडवणारा? उद्या सगळीच्या सगळी पोरं प्रॅक्टिसला येतात का नाही बघच. शितलीचा शब्द आहे यो.